व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आज तुमच्यासोबत कोणती रेसिपी शेअर करणार आहे। आज मी बनवते हक्का नूडल्स। तर नूडल्स आपण जे मार्केटमध्ये खातो ना, ते आपण जर घरी बनवून खाल्ले ना तर ते अजून छान लागतात आणि मार्केटमध्ये बनवतात त्याच्यापेक्षा घरचे छान असतात असं मला तर वाटतं। कारण मी जे नूडल्स बनवते ते मला खूप आवडतात आणि मी माझ्या पद्धतीने बनवते। खूप सोपी पद्धत आहे। तर काय करायचं, आता नूडल्स बॉईल करून घेतलेले आहेत। तर हे ज्यावेळेस आपण बॉईल करायला ठेवतो त्यावेळेस काय करायचं, नूडल्स जे चिकट न होण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवतो ना, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आणि मग नूडल्स घालायचे। तर मग हे असे नूडल्स आपले सुट्टे सुट्टे तयार होतात आणि अजिबात चिकटत नाहीत। तर ही ट्रिक वापरा। आणि आता हे नूडल्स रेडी झालेले आहेत, बॉइल्ड झालेले आहेत। आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची, याची काय काय घालायचं हे मी याच्यात तुम्हाला आता सांगणार आहे। नूडल्स बघा किती सुंदर झालेत। तर असे नूडल्स करण्यासाठी मी जी ट्रिक सांगितली ना ती वापरा आणि त्या पद्धतीने नूडल्स तुम्ही बॉईल करून घ्या। अजिबात चिकटणार नाहीत आणि काहीच नाही होणार। तर सामान काय काय लागतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि लसण राहिलेला माझा, तर मी आपल्याला लसण खूप महत्त्वाचं आहे नूडल्समध्ये। लसण, अद्रक आणि कांदा हे 3 जे आहेत ते या 3 ज्या वस्तू आहेत ते खूप महत्त्वाच्या आहेत नूडल्समध्ये। तर त्याच माझ्या नेमक्या राहिल्या होत्या आणि मी शेवटला ते कापून घेते। आता बारीक बारीक चिरून घ्यायचं, एकदम बारीक चिरून घ्यायचं, जे की असं एकदम दाताखाली येईल असं घ्यायचं चिरून। तर लसण मी चांगला बारीक चिरून घेतलेला आहे आणि एका भांड्यात आता मी ते काढून घेते। आणि आता नूडल्स जे आहेत ना ते पण तुम्ही बघा खूप सुंदर शिजलेत आणि सुट्टे सुट्टे झालेले आहेत, एकदम सुट्टे सुट्टे झालेले आहेत। तर अशा पद्धतीने पाहिजे असतील ना नूडल्स, तर कोणाकोणाचे चिटकतात कारण त्यांना माहिती नसतं। तर काय करायचं नूडल्स सुट्टे होण्यासाठी, तर त्याच्यात आपण तेल घालायचं 1 चमचाभर। कांदा राहिलेला होता तो कांदा चिरून घेते। माझ्या लक्षात नव्हतं कांदा चिरून म्हणजे राहिला होता माझ्याकडून, तर मी आता तो बारीक चिरून घेते।
तर आता मी तुम्हाला सामान सांगते मी काय काय घेतलंय. तर मी ना दुपारच्या जेवणासाठी नूडल्स बनवते आणि मी एकटीच आहे, तर मी एकटीसाठीच बनवते. आता सध्या घरी मी एकटीच आहे. तर मी ना इथे कोबी घेतलाय, चिरून घेतलाय कोबी. त्यानंतर आपण लसण घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घालत नाहीत पण मी घालणार आहे. आणि आपल्याला इथे कांदा लागणार आहे, त्यानंतर मिरची आणि टमॅटो आणि एक अंड. तर हे सगळं सामान घेतलेलं आहे मी. आणि तेल गरम करायला ठेवलंय, गरम होतंय तेल. आणि हे नूडल्स आहेत जे मी तुम्हाला दाखवले मी कसे सुट्टे होण्यासाठी, म्हणजे घरगुती जेव्हा आपण घरी बनवतो ना नूडल्स, तेव्हा काय होतं की नूडल्स आहेत ना ते चिकट होतात. जसे मार्केटमध्ये आपण नूडल्स खातो तर त्याच्यापेक्षा असं म्हणजे हे होतं, सुट्ट होतं खूप, म्हणजे चिकट होतात खूप. तर मग काय करायचं असं न होण्यासाठी, जेव्हा आपण नूडल्स गरम पाणी करायला ठेवतो आणि गरम पाणी करायला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं. मग त्याच्यानंतर हे असे सुट्टे नूडल्स होतात. तर ही ट्रिक वापरली ना तर आपले नूडल्स खूप सुंदर होतात. बघा कसे सुट्टे झालेले आहेत. तेल गरम झालेलं आहे आणि आपण आता याच्यात ना हा कांदा घालणार आहे सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे. हे जास्त लाल होऊन नाही द्यायचं, हलकंसं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, फक्त गुलाबीसर कलर येईपर्यंत फक्त थोडासा. आणि तेल नूडल्समध्ये आपण ऑलरेडी तेल घातलेलं आहे, त्यामुळे याच्यात तेल जे आहे ना थोडंसं कमी घालायचं. त्यानंतर आता मिरची घालते.
तर तुम्ही बघितलं ना मी याच्यात काय काय घातलं आहे. मी याच्यात एक्स्ट्राचा एक मसाला घातला आहे. नूडल्समध्ये कोणी पास्ता मसाला घालत नाही, पण मी पास्ता मसाला टाकते कारण मला पास्ता मसाला आवडतो नूडल्समध्ये पण. सो मी नूडल्समध्ये पास्ता मसाला घातला आहे आणि मीठ घातलं आणि मग त्यानंतर आपण जे सगळे सॉस टाकले, सोया सॉस, रेड चिली सॉस, टमॅटो सॉस, आणि टमॅटो सॉस संपलं होतं म्हणून टमॅटो सॉस नाही घातले मी. तर मी याच्यामध्ये पास्ता मसाला ॲड केलेला आहे, जो आजपर्यंत कोणीही घातलेला नसेल नूडल्समध्ये. मी घातला, मी वापर केला आहे पास्ता मसाल्याचा. तुम्हाला असं काहीतरी वेगळी टेस्ट आणायची असेल ना नूडल्सला, तर तुम्ही याच्यात मॅगी मसाला पण तुम्ही यूज करू शकता. सो मी आता हे आपले नूडल्स रेडी झालेले आहेत. जाम भूक लागलेली आहे, दुपारची वेळ आहे आणि मला भूक लागली. सो मी हे बनवलेले आहेत, हे आपले रेडी झालेले आहेत आता नूडल्स. तर मी सगळं साफ करून, किचन कट्टा आता थोडासा घाण झाला आहे, सो मी आता हा साफ करते आणि मग मी खायला घेणार आहे नूडल्स. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, म्हणजे हे नूडल्स मी जे बनवले हे जर तुम्हाला आवडले असतील, हे कसे बनवायचे आणि थोडेसे हे वेगळ्या पद्धतीने बनवलेत, पास्ता मसाल्याचा वापर केलेला आहे, तुम्ही हवं तो मसाला वापरू शकता, असं काही नाही नूडल्समध्ये. जर तुम्ही घरगुती बनवताय आणि तुम्हाला तुमच्या टेस्टप्रमाणे खायचे असतील नूडल्स, तर तुम्ही कुठलाही मसाला वापरला तरी त्यात काही हे नाही होणार. कोणी वापरत नाही नूडल्समध्ये, पण मी वापरलं आहे. तर आता साफ करून घेतलेलं आहे सगळं आणि मी आता हे खायला घेणार आहे. तर आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत आणि मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. नूडल्स थोडेसे जास्तच झालेत, पण मी एकटीच आहे खायला आणि थोडे जास्त झालेत, सो ह्यातले मी थोडेसे ठेवणार आहे बाजूला काढून, आणि मला जेवढे खायचे तेवढे मी तसं म्हटलं तर मला भूक एवढी लागली की मी हे सगळं खाऊ शकते, पण पोटात जागा आहे तेवढंच खावं. तर आता हे आपले झालेले आहेत नूडल्स तयार आणि बघा तुम्ही खूप छान झालेत, सुट्टे सुट्टे झालेत, एकदम सुट्टे सुट्टे आणि गरमागरम आहेत. खूप छान छान, म्हणजे दुपारची वेळ आहे, भूक लागली आणि असे गरमागरम नूडल्स भेटले तर कोण ठेवणार आहे यातले नूडल्स. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हे नूडल्स नक्की ट्राय करा, जे मी माझ्या पद्धतीने बनवलेले आहेत पास्ता मसाला यूज करून. भेटूया तर आता आपण अशाच पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशीच नूडल्स बनवून खात राहा. तर मी आज दुपारच्या जेवणासाठी नूडल्स बनवलेत आणि मी कसे बनवले तर ते तुम्ही बघितलंच असेल. तर तुम्ही त्या पद्धतीने बनवून बघा आणि हे आपण जे जातो ना चायनीज खायला, त्याच्यापेक्षा घरचे जे नूडल्स असतात ना ते सुंदर लागतात. असे बनवून बघा तुम्ही. आणि हे बघा असे सुट्टे सुट्टे झालेत, खूप सुंदर झालेत, मस्त. घरी आपण असं बनवून खाऊ शकतो. तर हे मी आजचे नूडल्स बनवले आणि मी आता तुम्हाला सांगते कसे झाले ते. सुंदर झालेत, बनवून बघा एकदा. सगळं परफेक्ट पडलेलं आहे. आता दुपारची खूप भूक लागली आहे, सो मी हे खाऊन घेते. या खायला.